जळगाव जिल्ह्यात पीक विमा काढून देखील 10,600 केळी विमाधारक हे शेतकऱ्यांच्या विमा कंपन्यांनी रद्द केलाय। या विरोधामध्ये तांत्रिक कारणांची कुठलीही पडताळणी न करता विमा कंपन्यांनी थेट विमा रद्द केल्याने जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत। पाहुयात याच संदर्भातला लोकशाही मराठीचा एक स्पेशल रिपोर्ट। राज्यात सर्वाधिक केळी उत्पादक जिल्हा म्हणून जळगाव जिल्ह्याची ओळख आहे। मात्र गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, केळीच्या पिकावर आलेली रोगराई आणि वातावरणाच्या परिणामामुळे केळी उत्पादक शेतकरी हे आर्थिक संकटात सापडले असून त्यातच हवामानावर आधारित असलेल्या केळी पीक विम्याचा सुद्धा अनेक शेतकऱ्यांना लाभ न मिळाल्याने केळी उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत। अनेकदा निवेदन देऊनही कुठलीही दखल घेतली जात नसल्याने लोकप्रतिनिधींसह केळी उत्पादक शेतकऱ्यांनी विविध आंदोलन करून देखील अद्यापही केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही। त्यामुळे पीक विमा कंपन्यांकडून केळी उत्पादक शेतकऱ्यांची गळचेपी केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। मी सर्व शेतकरी संघटित झालेलो आहोत आता, आणि हा जो शेतकऱ्यांवरती अन्याय झालेला आहे हा दूर करण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी प्रयत्न करणार आहोत की आम्हाला आता ह्या विषयावर जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शेतकरी सर्व ठाम आहोत। पीक विमा कंपनी विरोधात शेतकऱ्यांनी अनेक आंदोलनं केली, मात्र तरी देखील दखल घेतली जात नसल्याने जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये नेते पुढाऱ्यांना गावबंदी करून जोपर्यंत केळी पीक विम्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आगामी निवडणुकांवर देखील बहिष्कार टाकण्याचा पवित्रा केळी उत्पादक शेतकऱ्यांनी घेतलाय। याच्यामध्ये कृषी विभागाचा सगळ्यात मोठा घोड आहे आणि त्याच्यानंतर विमा कंपनीचा घोड आहे। आमचे पैसे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कुठलाही पुढारी, मंत्री असो कोणीही असो, इव्हन मुख्यमंत्रीसुद्धा आले तरी आम्ही त्यांना हात जोडून विनंती करणार, गावामध्ये प्रवेश नाही। प्रलंबित केळी पीक विम्याच्या प्रश्नाबाबत खासदार उन्मेष पाटील यांनी देखील पीक विमा कंपन्यांचा विरोध केला। कायदे मंडळाचा सदस्य असताना योजनेच्या अंमलबजावणीत जर त्रुटी होत असेल तर या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा खासदार उन्मेष पाटील यांनी दिलाय। लागवड केली असताना जर त्या ठिकाणी ई पीक ॲप कन्सिडर न करता आपण केवळ लागवडीचं क्षेत्र कुठल्या तरी सॅटेलाईटचा आधार घेऊन त्या ठिकाणी प्रामाणिक शेतकऱ्याला जर भरडलं जात असेल तर ते आम्ही सहन करून घेणार नाही। आणि म्हणून कायदे मंडळाचा सदस्य असताना योजना तयार केली पण अंमलबजावणी जर त्या ठिकाणी त्रुटी असेल तर त्यासाठी प्रसंगी न्यायालयात देखील जायचा आम्ही निर्णय घेतलाय। पीक विम्यासाठी अनेकदा पाठपुरावा करूनही प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता। मात्र या इशाऱ्यानंतर जिल्हा कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाने केळी उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेतली। मात्र या बैठकीतही उत्पादक शेतकऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी आणि कृषी अधीक्षकांसमोरच तीव्र संताप व्यक्त केला। त्यामुळे या बैठकीतही चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला। अखेर प्रशासनाने नमती भूमिका घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तातडीने बैठक घेण्याचं आश्वासन दिलंय। आम्ही जे त्यांना आता शेवटचं जे कळकळीची विनंती केलेली आहे की तुम्ही जे नाही याच्यावरती जे सर्व प्रशासन वगैरे जे आणि विमा कंपनीने लवकरात निर्णय घ्यावा, नाही घेतलं तर मग शेतकरी जे उग्र आंदोलनं करतील। परत जे आम्ही जे मग या ठिकाणी जे ठिय्या आंदोलन करू, इथं म्हणजे कोणतंही प्रशासकीय काम आम्ही होऊ देणार नाही। आमचा ड्राय एरिया नाही आहे, ग्रीन झोनमध्ये आम्ही येतो आणि आमच्यावर तुम्ही असं जर केळी असल्यावर तुम्ही आम्हाला असा अन्याय करताय तर मग हा कुठला प्रश्न आहे? आम्ही भांडायचं कोणाशी? म्हणून आम्ही एवढा कडक पवित्रा घेतला आणि याच्या पुढे आम्ही रस्ता रोको करू, अजून याच्याविषयी कडक जे काय करता येईल तेवढं आम्ही करू। तांत्रिक कारणांच्या आधारावर विमा कंपन्यांकडून केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवलं जात असून याबाबत प्रशासनाचंही दुर्लक्ष होत आहे। मात्र या विरोधात आता हे केळी उत्पादक शेतकरी चांगलेच आक्रमक झाले असून लवकरच प्रलंबित असलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ न मिळाल्यास आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा केळी उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनासह पीक विमा कंपन्यांना दिलाय। त्यामुळे प्रशासन याबाबत काय निर्णय घेणार याकडे केळी उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। मंगेश जोशी, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।